बातमी पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलंय। खडकवासला, पवना, मुळशी या धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल, तर 27,000 न 29,000वर पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। पुण्यातील येरवडा परिसरातील शांतीनगर मधल्या घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे, तर झोपडपट्टीमधल्या जवळपास 500 लोकांना स्थलांतरित करण्याचं कार्य तर आता यावेळेस PMRDA कडून आणि अग्निशमन दलाकडून चालू आहे। जवळच्याच पेरुळकर शाळेत लोकांना स्थलांतरित केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रेवती आहेत आपल्या सोबत। रेवती, आपण पाहतोय खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जातोय, सध्याचे त्या ठिकाणचे अपडेट्स द्याल? नक्कीच वर्षा, आपण जसं बघू शकतो की खडकवासला धरणातून कालपर्यंत 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, पण आता तो वाढवून 29,414 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे। पुण्यातले जे 4ही धरण आहेत ते तुडुंब भरलेले आहेत मुसळधार पावसामुळे, आणि हा पाऊस जर असाच वाढत राहिला आणि असाच मुसळधार पडत राहिला तर विसर्ग वाढण्याची शक्यता देखील आहे। याच विसर्गाचा परिणाम पुणे शहरातल्या वाहतुकीवरती सुद्धा होत आहे। डेक्कन परिसरातील जो बाबा भिडे पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे, आणि नदीकाठच्या लगत राहणाऱ्या लोकांना सावधानगी बाळगण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे। पण वर्षा, आपण जसं बघू शकतो की आज रविवार आहे आणि त्यामुळे बरेचसे अतिउत्साही पुणेकर जे आहेत ते इकडचा जो विसर्ग देखील बघण्यासाठी आलेले आहेत, आणि त्याचमुळे जे आव्हान त्यांना करण्यात आले ते कानामागे टाकताना आपण बघू शकतो वर्षा। निश्चितच रेवती, त्यामुळे आता पाण्याचा विसर्ग वाढवल्याचं या संपूर्ण दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।